आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर किशोर कुमार संगलेचा सर, की जे मागच्या 24 वर्षांपासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. ते स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत. रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, गव्हर्नमेंटचा असा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा त्यांना अनुभव आहे. आधी ते एका वेगळ्या फील्डमध्ये होते, त्याच्यानंतर ते आता एका वेगळ्या फील्डमध्ये. या सगळ्या त्यांच्या अनुभवाच्या प्रवासाबद्दल, आजवरच्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात आधी मला असं विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? अच्छा सर, मी 10वी पर्यंत माझं न्यू सिटी हायस्कूल धुळे होती, KSK न्यू सिटी हायस्कूल. 10वीला पर्सेंटेज चांगले होते. त्याच्यानंतर 11वी 12वी केली. 11वी 12वीला पर्सेंटेज खूप कमी होते. इतके कमी होते की मला इंजिनिअरिंगला सुद्धा ऍडमिशन मिळू शकत नव्हती. मग मी 10वीच्या बेसवरती डिप्लोमा केला. डिप्लोमाला ऍडमिशन घेतली SUCPS पॉलिटेक्निकला. आणि तिथेही फर्स्ट इयर मध्ये मी 3 सब्जेक्ट 80-80 पास झालो. पण मीन व्हाईल सेकंड इयरला जसं म्हणतात ना, लोखंडाला जसं परीस भेटलं का त्याचं सोनं होतं, बरोबर तसं मला प्रोफेसर नितीन खिवसरा आणि त्यांची टीम ही सगळी लोक मला परिसाप्रमाणे भेटली. आणि सेकंड इयरला मी फर्स्ट इयर क्लिअर होऊन कॉलेजमध्ये सेकंड आलो. वा. आणि मग तिथून मी कधीच मागे वळून बघितलं नाही. कधी कॉपी केली नाही, कधी कोणाला विचारून काही लिहिलं नाही. थर्ड इयरलाही चांगले पर्सेंटेज आले डिप्लोमाला. आणि मला अशी अपेक्षा होती की चांगल्या पर्सेंटेजवर मला VJTI किंवा COEP मिळेल. पण त्या वर्षी सगळ्यांचाच रिझल्ट चांगला होता. त्याच्यामुळे मला डिग्रीला भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळाली. तेव्हा ती पुणे युनिव्हर्सिटीत येत होतं. आणि मी तिथून मग इंजिनिअरिंग फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मध्ये पास झालो. क्या बात आहे, क्या बात आहे. तो पहिला असा एक प्रवास होता आणि नंतरचा एकदम असा एकदम ड्रास्टिक चेंज होता. ड्रास्टिक चेंज आहे. आणि माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी सिव्हिल इंजिनियर व्हावं. त्याच्यामुळे मी ह्या फील्ड मध्ये बाय फॉल्ट आलो. पण अदरवाईज तुम्ही सिव्हिल इंजिनियर नसता तर कोण असतं असं तुम्हाला? ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचं. अच्छा, ऑटोमोबाईल इंजिनियर. सो इंजिनियर व्हायचं कन्फर्म होतं. फक्त आता तुम्ही मग आता इतक्या वर्षानंतर खरं प्रश्न चुकीचा आहे, पण आता तुम्हाला आनंद वाटतं का, समाधान वाटतं का, दुःख वाटतं की आपण? नाही, खूप समाधान वाटतं सर. मी खूप चांगल्या फील्ड मध्ये वर्क करतोय, काम करतोय. आणि म्हणजे फील्ड मध्ये मला तर सॅटिस्फॅक्शन मिळतच आहे. पण मी ज्यांच्या बरोबरही काम करतोय, ठेकेदार असतील, मिस्त्रीज असतील, किंवा ज्यांचं घर बांधतोय, सगळी लोक सॅटिस्फाईड आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझा आनंद वाढतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि सर त्या तुम्ही आता सांगितलं तसं की त्या मार्क्स मध्ये कदाचित तुम्ही खालच्या नंबर्सवर असाल, पण धुळ्यातल्या पहिल्या फर्स्ट प्राइज बिल्डिंगचा मान तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे तशा रँकिंग मध्ये तुम्ही सगळ्यात टॉपला असं मला म्हणावं लागेल. आणि हा पण एक प्रवास वेगळा आहे की तिथला एक शेवटचा नंबर आणि धुळ्यातला ज्याच्यासाठी अभिमान वाटावा अशी एक वास्तू तुमच्या हातून घडली. मग त्याच्यानंतरचा प्रवास कसा होता हे इंजिनिअरिंग झाल्यानंतरचा? इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी पासआउट झालो. पासआउट असताना माझं प्लेसमेंट झालेलं होतं रोहन बिल्डर्स मध्ये पुण्याला. त्यांनी मला इंडस्ट्रियल, त्यांची साईट होती पॉंडिचेरीला, तिथे सिलेक्शन झालं होतं. मी घरी बॅग वगैरे घ्यायला आलो आणि घरी आल्यानंतर इथे बघितलं तर आई आजारी पडली. मग मी माझं जाण्याचं कॅन्सल केलं. आईचं ऑपरेशन झालं एक मोठं. आणि मग मी जाण्याचंच कॅन्सल केलं. मला इथे गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला. मी खूप आनंदाने तो कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि स्वतः करायचं ठरवलं. पण मला त्याच्यात खूप वाईट अनुभव आला. की म्हणजे ज्या लोकांचा नसेल, खडीवाला आहे, खोदकामवाला, ह्या लोकांच्या सुद्धा शिव्या मी त्या खाल्ल्या. कारण माझं पेमेंट काम पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षांनी मला पेमेंट मिळालं गव्हर्नमेंटकडनं. दॅट इज माय फर्स्ट अँड लास्ट गव्हर्नमेंट वर्क. मी त्याच्यानंतर कधीच गव्हर्नमेंटचं काम केलं नाही. त्याच्यानंतर मी एसआर ऑइलला जॉईन झालो. एसआर ऑइलला मी ऍज अ फील्ड इंजिनियर होतो. माझ्याकडे 8 जिल्हे होते. आणि तिथेही मी बेस्ट फील्ड इंजिनियरचा अवॉर्ड मिळवला. एक जालन्याचा पेट्रोल पंप होता, तो मी खूप सुंदर बांधला मिस्टर खंडेलवाल यांचा. आणि 2008 मध्ये मग कंपनीने मला सांगितलं की तुम्हाला जामनगर जावं लागेल, मेकॅनिकल वर्क करावं लागेल. मी त्याला नकार दिला, रिझाईन दिला. आणि मग मी माझं स्वतःचा अरिहंत असोसिएट्स म्हणून इथे धुळ्यात फर्म चालू केली, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियरची. त्यातल्या त्यात चांगले पार्टनर्स मिळाले. तिथून मग आमचा एक नौकर ग्रुप म्हणून तयार झाला. आणि त्याच्यात आम्ही अपार्टमेंट्स, रो हाऊसेस, लँड डेव्हलपिंग हे काम त्याच्यात करतो. आणि माझं स्वतःचं अरिहंत असोसिएट्स करून कन्सल्टिंग इंजिनियरची फर्म आहे.
क्या बात आहे. सो हा एक प्रवास होता पहिला. आता दुसरा प्रवास जो सगळ्यात महत्वाचा इंडिव्हिज्युअल ज्याच्यात तुम्हाला एक ओळख मिळाली आणि त्याच्यातून तुम्ही सुरू केला. मग त्यात केलेला पहिला प्रोजेक्ट आठवतोय का आणि त्याच्या संदर्भातल्या काही आठवणी? सगळ्यात पहिला प्रोजेक्ट केला सर मी एक मिस्टर पासेकर करून होते LIC मध्ये. बर. त्यांचा मी सेप्टिक टँक बांधला घराच्या बाहेर. अच्छा. तो माझा सगळ्यात पहिला प्रोजेक्ट होता. मला नॉलेजही नव्हतं. बर. पण ज्या ठेकेदाराला मी दिलं त्या ठेकेदाराला विचारून मी ते काम केलं. अच्छा. म्हणजे मला जस्ट प्रत्येक गोष्टीची ओळख नव्हती. बरोबर. पण त्या मिस्त्रीने हेल्प केल्यामुळे ते मी काम करू शकलो. त्याच्यानंतर तिथून एक कंपाऊंड वॉल बांधली छोटीशी आणि मग तिथून मी प्लॅनिंग करायला गेलो. पण मी जेव्हाही प्लॅनिंग वगैरे काही करायचो माझ्या एकदम बिगिनिंग मध्ये, तर मला प्रोफेसर नितीन खिवसरा यांची खूप मदत राहायची की प्लॅन कसं बसवायचं, काय कसं करायचं. आणि मी अगोदरचे माझे प्लॅन जे होते ते मी ग्राफ पेपर वरती बनवायचो स्वतः. बरोबर. स्केल आणि पेन्सिल. होय होय, अगदी पूर्वी तशीच पद्धत होती. येस. आणि मग म्हणजे त्या सरांचं असं आहे की पुस्तकापासून ते फील्ड पर्यंत असं तुम्हाला येस. काय म्हणजे ते गुरु एका अर्थाने लाभले. आजही गुरु आहे. म्हणजे मी त्यांना माझा गॉडफादर मानतो. म्हणजे ते म्हणतात ना की यांनी मला घडवलंय, त्याच्यात खरं. त्यांचं नाव सगळ्यात वरच्या ठिकाणी. वा वा वा, क्या बात आहे. सो आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. येस सर. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की मागच्या 24 वर्षात तुम्ही हे फील्ड बघताय, सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करताय तुम्ही. ग्रॅज्युएट झाल्यापासून ते आज काम करेपर्यंत जसे ह्या फील्डमध्ये अनेक बदल झालेत तसे याच्यातल्या तंत्रज्ञानामध्ये पण खूप बदल झालेत. तर आता ह्या बदलत्या तंत्रज्ञानाचा तुम्ही कसं अवगत करून घेतलंय आणि त्याचा फायदा किती होतो तुम्हाला? फायदा करतो ना सर. जसं आता ज्यावेळेस आम्ही शिकलो त्यावेळेस सर्वेमध्ये थेडोलाइट किंवा डम्पी लेवल होती. आता टोटल स्टेशन्स वगैरे आहेत ते आम्ही वापरतो लँड डेव्हलपिंग करताना. बिल्डिंग ज्यावेळेस बनवतो तर आम्ही अगोदर ग्राफ पेपरवरती प्लॅन बनवायचो. आता ऑटोकॅड वगैरे यूज करून चांगले एलिव्हेशन 3D मॅक्स वगैरे यूज करून म्हणजे घर बनण्याच्या अगोदर ते कस्टमरला कळतं की माझं घर कसं दिसणार आहे. बरोबर आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतो. काम करताना काही गोष्टी ज्या होत्या आम्हाला शिकवताना प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग आहे, त्याचा आम्ही बरोबर उपयोग तिथे करून घेतो. वास्तुशास्त्र आहे, या गोष्टींचा उपयोग करून घेतो. नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येतात, स्टील येतं नवीन, त्याचा उपयोग करतो. यामध्ये असं तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला एक अर्थानं होते. पण आता तुम्हाला याच्यानंतर असं वाटतं की कुठला तरी कोर्स आता केला पाहिजे किंवा नवीन ह्याच्यातलं काहीतरी शिकलं पाहिजे जेणेकरून आता या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर अजून राहता येईल? इच्छा खूप होते सर की काहीतरी नवीन शिकायला पाहिजे. पण आम्ही अशा ठिकाणी आहे की जिथे आमचं नॉलेज जे आहे ते लिमिटेड आहे, सॅच्युरेटेड आहे. आम्ही आम्हाला इच्छा असूनही आम्ही इच्छा तर खूप आहे डेव्हलप व्हायची. मग आम्ही त्यातल्या त्यात आमच्या कामाचं अजून आम्हाला कसं चांगलं करता येईल, बरोबर, ज्या कस्टमरने आम्हाला काम दिलेलं आहे तो कसा हॅपी आमच्याकडनं अजून राहील, आम्ही त्याच्याकडे जास्त बारकाईने लक्ष देतो. बरोबर. हे आपण बोलतोय एकीकडे तंत्रज्ञानाचा, बदलतं तंत्रज्ञान आणि त्याचा फायदा होतोय. एकीकडं इतक्या वर्षांमध्ये एक समान धागा असेल तो म्हणजे कामगारांचा किंवा लेबरचा, आणि त्यातल्या त्यात अकुशल कामगार हा घटक कायम इतके वर्ष राहिलेला आहे. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कसं ती सिच्युएशन हँडल करता? अकुशल कामगारांकडनं सर, कामगार तर बघा, कुशल कामगार पण असतात, अकुशल कामगार पण असतात. काम करणं धोकादायक आहे हे बरोबर आहे, पण आपण जर नीट लक्ष दिलं इंजिनियरने तर शेवटी अकुशल कामगारच काही दिवसांनी कुशल कामगार बनणार आहे. बरोबर. त्याला जर आपणही प्रॉपर, प्रत्येक इंजिनियरचं हे कर्तव्य आहे की आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना आपण टेक्निकल नॉलेज दिलं पाहिजे. बरोबर. त्यांना महिन्यातनं एकदा आपण घेऊन बसून त्यांना काहीतरी टेक्निकल नॉलेज त्यांच्याबरोबर शेअर केलं पाहिजे. आपण ह्या गोष्टी कधी करतच नाही. बरोबर बरोबर. की आपलं काम आहे, आपल्याला 1-2 पैसे मिळतात म्हणून आपण त्याच्यासाठी काम करतोय. नाही, आपलं जसं नॉलेज वाढतंय आपणही नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजे. बरोबर. आणि त्या शिकलेल्या गोष्टी आपण जे आपले सबऑर्डिनेट्स आहेत, मिस्त्री आहे, ठेकेदार आहे, यांची महिन्यातनं एकदा बसून की RCC ठेकेदार असेल तर कसं काम केलं पाहिजे, लोखंड कसं, रिंग्स कशी, कव्हरिंग कसं, हे त्याला सांगितलं गेलं पाहिजे. त्याचे फायदे काय आहे, नुकसान काय आहे त्याला सांगितलं तर आपण अनस्किल्ड लेबर करणंही चांगलं काम करून घेऊ शकतो. बरोबर आहे, खरंय.
दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये इतकं काम केलंय म्हणून एक विशेषतः विचारायचंय, कारण तुम्ही स्वतः अपार्टमेंटचं पण काम केलेलं आहे, Yes, sir. बंगलोचं पण काम केलेलं आहे, लोकांच्यासाठी पण काम केलेलं आहे. तर त्या कस्टमरचं बजेट एक फिक्स असतं या किंवा त्याचं कायमच असं म्हणणं असतं की थोडं एवढ्याच बजेटमध्ये मला बसवून द्या. बरोबर आणि तुम्हाला बिंग काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्टर असेल, बिल्डर असेल किंवा एक इंजिनियर म्हणून तुम्हाला कायमच दर्जेदार बांधकाम व्हावं अशी तुमची अपेक्षा असते. बरोबर. तर ते क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? सर, अगोदर कस्टमरला जर दिलं ना की काय बजेट जाणार आहे, त्याचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, आपण जर समजून घेतल्या बरोबर. आणि मटेरियल कॉस्टिंग जर त्या हिशोबाने केलं तर नक्कीच आपण त्याला त्याच्या बजेटमध्ये चांगलं घर देऊ शकतो. चांगलं मटेरियल वापरून चांगलं व्यवस्थित बजेटमध्ये आपण घर त्याला देऊ शकतो. या 100%. दुसरं, एक चांगलं दर्जेदार बांधकाम, दीर्घायुषी बांधकाम होण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय गोष्टी महत्वाच्या ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून ते बांधकाम चांगलं दर्जेदार होईल? दर्जेदार बांधकाम करताना सगळ्यात सर तर पहिला आहे पाया, बिल्डिंगचा पाया. तो प्रॉपर झाला पाहिजे. त्याच्यावर येणारं काय लोडिंग आहे, काय नाही आहे, त्याच्यात वापरणारं स्टील आहे ते तुम्ही कसं वापरतायत, कुठलं वापरतायत, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, बरोबर, त्याचं कोरोजन कसं होणार नाही. म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे की काम करताना, कॉन्क्रीटचं काम करताना त्याच्यात स्टील वगैरे तर आपण वापरतो, पण त्याला प्रॉपर कव्हरिंगही दिलं गेलं पाहिजे. फुटिंग आहे, बीम आहे, कॉलम्स आहे, स्लॅब्स आहे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आज मला असं वाटतं की धुळ्यात त्या गोष्टीची खूप कमतरता आहे. बरोबर, की जे प्रॉपर कव्हरिंग वगैरे दिलं गेलं पाहिजे, प्रॉपर सेंटरिंग फॉर्मवर्क झालं पाहिजे, त्या गोष्टीकडे पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नाही. बरोबर. दुसरं, एक इंजिनियर म्हणून पण, एक यशस्वी उद्योजक म्हणून, व्यावसायिक म्हणून पण, आणि अर्थात धुळ्याचा एक नागरिक म्हणून पण, तिन्ही गोष्टींनी मला एक असा प्रश्न विचारायचा आहे. इतक्या वर्षात तुम्ही जशी ही इंडस्ट्री बघितली, एक क्षेत्र बघितलंय, तसं तुम्ही धुळे बदलताना पण बघितलंय, मागच्या 20-25 वर्षातलं धुळे आणि आत्ताचा धुळे. तर येणाऱ्या 15-20 वर्षात तुमचं एक इंजिनियर म्हणून विकासाचं व्हिजन असं जर म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर आता काम केलं पाहिजे आणि विकासासाठी जे गरजेचे आहेत? सगळ्यात मेन आहे, जसं नरेंद्र मोदी साहेबांचं म्हणणं आहे की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा. अगदी बरोबर. तर तसं धुळ्यात पण एक प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स आहेत, सिवेज आहे, गटारी आहेत, ह्या जर प्रॉपर झाल्या तर नक्कीच धुळ्याचा कायापालट होईल. अतिक्रमण आहे, ह्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं, भरपूर गोष्टी धुळ्यात डेव्हलप होण्यासारख्या आहेत, पण लक्ष नाहीये. जे काम होतंय ते एकदम हलक्या दर्जाचं होतंय, बरोबर, काम बरोबर होत नाहीये. त्याच्यानंतर केलेल्या कामाचं 2-4 महिन्यातच तिथनं काहीतरी लोखंडी काय असेल सामान ते चोरीला जातंय. दर्जेदार पद्धतीने काम केलं आणि प्रॉपर प्लॅनिंग ठेवून व्हिजन करून काम केलं. नुसतं एक रोड आहे तेवढं बघून नाही चालणार. त्या रोडाला 4 रोड जॉईंट होतात, त्यांचं पाणी कसं निघेल, काय होईल, निचरा कसा होईल, या गोष्टींकडे लक्ष दिलं तर नक्कीच धुळे शहराचा कायापालट होईल आणि धुळे ही येणाऱ्या 10 वर्षात मोस्ट डेव्हलपिंग सिटी इन महाराष्ट्र राहील असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. तर मग अशा वेळेला सरकारकडनं काय अपेक्षा तुम्हाला वाटतं की सरकार यात कशी मदत करू शकेल या सगळ्या हे पूर्ण करण्यासाठी? सरकाराकडनं अपेक्षा एकच आहे की त्यांनी प्रत्येक प्रोजेक्ट जो आहे ना तो बिलो मध्ये गेला पाहिजे, ही त्यांची टेंडन्सी त्यांनी बदलली पाहिजे. बरोबर. गव्हर्नमेंटच एका वस्तूची किंमत 10 रुपये काढते, त्याचं इस्टिमेट करून 10 रुपये काढते आणि ती आमच्याकडनं ती 7 रुपयात अपेक्षित करते, हे चुकीचं आहे. बरोबर. तर गव्हर्नमेंटने जर सगळे कामाचं नीट व्हेरिफिकेशन केलं, क्वालिटी कंट्रोल ठेवला आणि कामं चांगली केली आणि ती करणाऱ्याने इमानदारीने जर केली तर नक्कीच तो सगळ्यांना फायदा होईल. माझं गव्हर्नमेंटकडनं अपेक्षा हीच आहे की त्यांनी प्रत्येक कामाचं गुणवत्ता होते की नाही होते हे चेक करायला पाहिजे. आणि जी काही आहे, म्हणजे जे म्हणतात ना की ताजमहल ज्या वेळेस तयार झाला त्यावेळेस जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून सांगितलं असतं की 4 लोकांना की तुम्ही याचं काय ते रेट कोट करा, तो आज तो जेवढं सुंदर आहे तेवढं सुंदर झालाच नसतं. नक्कीच, क्या बात आहे. हे उदाहरण फार महत्वाचं आहे, जिवंत उदाहरण आहे. दुसरं, तुम्ही आता जसं सांगितलं तसं की धुळे शहर पुढच्या येत्या 15-20 वर्षात तुम्ही म्हणता तसं सगळ्यात विकसित असेल, तर मग या क्षेत्रात जी येणारी मुलं आहेत, जी तरुण इंजिनियर्स आता या क्षेत्रात येऊ बघतायत, नुकतेच पास आउट होतात, त्या सगळ्यांना एक सिनियर म्हणून, एक यशस्वी उद्योजक म्हणून, इंजिनियर म्हणून काय सल्ला द्याल? माझं सगळ्या लहान भावांना एकच म्हणणं आहे की ते येतात त्यांनी खूप मेहनत करावी. प्रत्येक गोष्ट तुम्ही अगोदर समजून घ्या, मग काम करा आणि जे काम करा ते क्वालिटीचं करा
त्याच्यात आपल्याला अजून काही चुकीच्या मार्गाने काही मिळेल ती प्रॅक्टिस बंद करा. इमानदारीने चांगलं काम करा. 100% यश तुमचंच आहे. क्या बात आहे. आणि हे मी स्वतः अनुभवतोय. अनुभवलंय. बरोबर, नक्की. दुसरं असं आहे की आता तुम्ही इतक्या वर्षात इतके प्रोजेक्ट केल्यानंतर आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट केल्यानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट असा आठवते का की जो प्रोजेक्ट करताना एक वेगळं समाधान मिळालं किंवा आनंद मिळाला आणि असं वाटलं की अरे हा बरं झालं प्रोजेक्ट हा माझ्या हातनं झाला? समाधान असं झालं की आम्ही माझी सेकंड अपार्टमेंट आहे नौका राईट्स म्हणून. बरं. त्यावेळेस आम्ही जी केली तर आम्ही नाशिकला एक्झिबिशनला गेलो होतो आणि तिथे आम्ही ते एएसी ब्लॉक्स बघितले. ओके. तर सगळ्यात पहिली धुळ्यातली एएसी ब्लॉक यूज करून बनवलेली बिल्डिंग आमची आहे. अच्छा, क्या बात आहे. ती छान झाली आणि धुळ्यातला पहिला असा प्रोजेक्ट आहे की मोजून 2 दिवसात तो कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल 100% बुकिंग झालेली होती. क्या बात आहे. मोजून 2 दिवसात. वाह वाह वाह. आणि त्याच्यानंतर आता आम्ही एक माधव हाईट्स करून एक बिल्डिंग बांधली आहे. ती धुळ्यातली हायराईज बिल्डिंग मध्ये पार्किंग प्लस 7 स्टोरीड पहिली बिल्डिंग धुळ्यातली आम्ही सगळ्यात पहिली म्हणजे बांधणारे आम्ही आता भरपूर आहेत पण सुरुवात आम्ही केली. क्या बात आहे. आणि दुसरं एखादा असा प्रसंग की जेव्हा काहीतरी अडचण आली, प्रॉब्लेम समस्या आली आणि त्या प्रॉब्लेमवर किंवा त्या समस्येवर कशी तुम्ही मात केलीत? एखाद्या आव्हानात्मक परिस्थिती येते, कधी नैसर्गिक आपत्ती? नैसर्गिक आपत्तीने सांगायचं झालं तर एक आमची नौका राईट्स करून एक बिल्डिंग होती. आम्ही ती बांधायला सुरुवात केली आणि त्यावेळेस धुळे नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झालं. तर त्यावेळेस सगळ्यांची अशी चर्चा होती की नवीन रूल्स येणार आहे, त्याच्यात FSI वाढणार आहे, एवढं वाढणार आहे. त्या हिशोबाने आम्ही आमचं बांधकाम थोडंसं जास्त करून ठेवलं. मग आमचे शुभचिंतक होते, त्यांनी नगरपालिकेत कंप्लेंट केली की यांनी इलिगल बांधकाम केलेलं आहे. पण नगरपालिका ते बांधकाम पाडायलाही आली. अच्छा. आम्ही त्याच्यात कोर्टात स्टे घेतला. बर. आणि मग नवीन रूल्स आल्यानंतर दंड भरून आम्ही ते फायनलायझेशन करून ठेवलं. म्हणजे ते जे होतं ते एक चॅलेंजिंग पण होतं आणि एक आपण काय चूक करतो काय नाही करतो ते त्याच्यातनं त्या प्रोजेक्ट मधनं आम्हाला दिसून आलं. पण असं म्हणतात की जेव्हा विरोधक वाढतात तेव्हा आपलं काम चांगलं चाललंय असं समजायचं. नक्की म्हणजे आपण कुठेतरी डेव्हलप होतोय आपण यशस्वी आपण डेव्हलप होणार म्हणजे आपले विरोधक वाढणार असं आहे. नक्की. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा तुम्ही स्टील सिलेक्ट करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय त्याचे पॅरामीटर्स बघता किंवा काय क्वालिटी बघता की आणि मग ठरवता की हे स्टील आपण घ्यायला पाहिजे? स्टील बघताना काय आहे की आजकाल भरपूर स्टील असे आहेत की जी फक्त नावामुळे विकली जातात. बरोबर. जसं पोलाद आहे की ते पोलाद नावामुळे विकलं जातं. बरोबर. आमचं तर एक म्हणणं आहे की सगळ्या स्टीलचे स्पेसिफिकेशन्स नियर अबाउट सेम आहेत, पण त्यातल्या त्यात सर्व्हिस कोणाची चांगली आहे, स्टील कोणाचं चांगलं आहे, कारण बघताना आम्ही ते नरम आहे का कडक आहे, त्याची डक्टिलिटी कशी आहे, बेंडिंगला ते कसं जात आहे, हे बघून आम्ही ते स्टील घेत असतो. आणि त्यातल्या त्यात आम्हाला सध्या आता आयकॉन आहे किंवा राजुरी आहे हे आम्ही वापरतो. बरोबर. तर मग आयकॉन स्टीलचे तुम्हाला एकतर प्रॉडक्ट म्हणून पण काही स्पेशालिटी वाटते किंवा सर्व्हिस म्हणून पण काही विशेष मुद्दे सांगता येतात? आयकॉनचं प्रॉडक्टही छान आहे, कंपनीकडनंही सपोर्ट चांगला आहे. बरोबर. आणि त्यातल्या त्यात धुळ्यातले जे डीलर आहे त्यांची सर्व्हिस खूप छान आहे. अच्छा. जिग्नेश भाई करून आहेत, त्यांची सर्व्हिस छान आहे. बरोबर. आता सुद्धा इथे येण्याच्या अगोदर मी अर्धा तासा अगोदर ऑर्डर दिली आणि अर्धा तासात माझ्या साईटवर माल गेलाय. वाह. म्हणजे ते प्रॉडक्टची अवेलेबिलिटी पण चांगली आहे, अवेलेबिलिटी चांगली आहे, प्रॉडक्टही छान आहे. बरोबर. म्हणजे मला इंटरव्ह्यूला बोलवलं म्हणून मी नाही सांगत, पण फॅक्ट आहे. नाही नक्कीच. आणि दिनेश राठी सरांची कधी संबंध आला की? नाही, कधी नाही, भेट नाही कधी. ठीक आहे, क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर किशोर कुमार संगलेचा सर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला त्यांच्या याच्यातलं सांगावं वाटतं या इंटरव्ह्यू मधलं की एकतर असा विद्यार्थी की जो थोडा मार्क्स मध्ये कमी होता, हा एक दिवस. दुसरा दिवस असा की एक दिवस असा की ज्या दिवशी तोच विद्यार्थी पुन्हा फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन येतो. तोच विद्यार्थी तोच पुढे विद्यार्थी इंजिनियर होऊन जेव्हा पासआउट होऊन एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो आणि तोच एक व्यक्ती ज्याचं व्यक्तिमत्वात रूपांतर होतं आणि एक उत्तम उद्योजक होतात, व्यावसायिक होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धुळ्यासाठी अभिमान वाटावा, स्वतःसाठी अभिमान आनंद वाटावा अशी पहिली धुळ्यातली हायराईज बिल्डिंग बांधतात. धुळ्यात एईसी ब्लॉकची जेव्हा संकल्पनाही जेव्हा कुणाला माहिती नव्हती तेव्हा ती संकल्पना आणणारे पहिले ठरतात. आणि माझ्या मते जेव्हा आपण पहिले कधीतरी ठरतो तेव्हा आपण पुढे जात असतो आणि तोच प्रगतीचा वेग असतो आणि त्याच्यानंतर लोक आपल्याला फॉलो करत असतात. हा एक वेगळा आनंद असतो. सो तुम्ही असेच कायम पुढे जात राहा, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत राहा आणि तुमच्या हातानं असेच आयकॉनिक प्रोजेक्ट घडावेत
याच माझ्याकडून आणि Thank you. ऐकशील दोघांकडून मनपूर्वक येस शुभेच्छा. सर, थँक्यू Thank you थँक्यू very व्हेरी much. मच सर.